नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसापासून करमाळ्यात प्राध्यापक रामदास धुळसर यांचं प्रकरण चर्चेत आहे. त्यांची गेल्या 4-5 दिवसांपासून पोलिसांकडून चौकशी सुरू होती. नेमकी ही चौकशी कशाच्या निमित्ताने सुरू आहे आणि नेमकं ते कुठल्या प्रकरणात ते आहेत याबाबत उलटसुलट चर्चा होती. मात्र याबाबत आज 15 तारखेलाच पोलिसांनी याबाबत खुलासा केलेला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून याबाबत प्रेस नोट आलेली आहे. अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. नेमकं हे त्यांना कुठल्या गुन्ह्यात त्यांचं नाव आलेलं आहे, नेमका तपास काय सुरू आहे याबाबत सविस्तर अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांची जी प्रेस नोट आलेली आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय नेमकी ती काय प्रेस नोट होती ती. सोलापूर ग्रामीण पोलीस घटक यांची कामगिरी, भोंदूबाबा मनोहर मामा भोसले यांच्या अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा या कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट लावणारे प्राध्यापक रामदास जोळ व त्यांचे इतर साथीदार यांचा गुन्ह्यातील सहभाग करून त्यांचे सहकारी राजेंद्र गोकुळ हुंबे व लक्ष्मण मगनत लिंगाडे यांना अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि कुठल्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे ते देखील सांगण्यात आलेलं आहे. याची जी सविस्तर माहिती आहे ती म्हणजे कुरुडवाडी पोलीस ठाण्याकडं एक गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचा प्रतिबंधित करण्याबाबत अधिनियम या गुन्ह्यामध्ये त्यांना हा एक गुन्हा दाखल झालेला होता मनोहर भोसले यांच्या विरोधात आणि त्या गुन्ह्यामध्ये प्राध्यापक रामदास धुळसर हे सहआरोपी करण्यात आलेला आहे. एप्रिल 2026 मध्ये हा गुन्हा दाखल झालेला होता. यामध्ये जे मुख्य आरोपी मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले व त्यांचे इतर साथीदार यांच्यावरती हा गुन्हा दाखल होता. यामध्ये मनोहर मामा भोसलेंवरती 6 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी एक ग्रामीण घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एक विशेष SIT पथक स्थापन केलेलं होतं आणि त्या SITच्या पथकाने कुरुडवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल होता त्यातील 10 आरोपींना अटक केलेली होती आणि या गुन्ह्यातच मुख्य आरोपी भोसले जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी होता त्याच्याच माध्यमातून पुन्हा त्याचा तपास करत असताना दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास जोळ यांचं देखील यामध्ये नाव आलेलं आहे. जोळ यांच्या मार्फत मनोहर भोसले यांनी मिळालेले जे अवैध पैसे होते त्याची विल्हेवाट लावत असल्याचं या तपासात निष्पन्न झालेलं होतं आणि त्यामध्ये हा गुन्हा म्हणजे त्यांचं नाव आलेलं आहे आणि यामध्ये संशयित आरोपी म्हणून प्राध्यापक रामदास धुळसर यांचं नाव आलेलं आहे. या संस्थेत काम करत असलेले म्हणजे 2 साथीदार आहेत ते म्हणजे राजेंद्र हुंबे व लक्ष्मीकांत लिंगाडे यांचं देखील यामध्ये नाव आलेलं होतं आणि त्यांना सध्या अटक करण्यात आलेली आहे. धुळसर यांचा देखील तपास सुरू आहे. ते सध्या फरार आहेत असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी दत्तकला शिक्षण संस्था येथून काही महत्त्वाच्या नोंदी जे ठेवण्यात आलेलं रजिस्टर होतं व संगणक असं साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे अशी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये जे 2 लिंगाडे आणि हुंबे यांना जी अटक करण्यात आलेली आहे त्यांना 17 तारखेपर्यंत PCR देखील मिळालेले आहे. ते पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि झोळ यांचा देखील तपास सुरू असल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड यांच्याकडे हा तपास सुरू आहे. तपासातून आणखी काही वेगळे मुद्दे बाहेर येणार आहेत का हे पाहावं लागणार आहे. मात्र प्राध्यापक रामदास धुळसर यांचा अधिकृतरित्या या गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून नाव आलेलं आहे आणि हा सध्या करमाळा तालुक्यात चर्चेचा विषय झालेला आहे. गेल्या 5-6 दिवसापासून दत्तकला संस्थेवरती याची चौकशी सुरू होती. करमाळ्यातील पोलीस देखील तिथे होते. IAS अधिकारी अंजना कृष्णा
यांच्याकडे देखील आम्ही अनेकदा माहिती मागण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. याबाबत आज मात्र याची प्रेस नोट आलेली आहे आणि प्रेस नोटच्या आधारे प्राध्यापक रामदास झोळ यांच्यावर देखील गंभीर असं आरोप यामध्ये करण्यात आलेले आहेत. तपासात आणखी काय निष्पन्न होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं? सर, यामध्ये खरंच आरोपी आहेत का, किंवा त्यांचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असू शकतो का? याबाबत वेगवेगळी मतमतांतरे आहेत. नेमकी तुम्हाला काय याबाबत वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.